हा फक्त दिवस नाही, हा त्या क्रांतीची आठवण आहे ज्यांनी भारतातील मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला। आज मुली शाळेत जातात, कॉलेजमध्ये शिकतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, पण एकेकाळी मुलींचं शिक्षण गुन्हा मानला जायचा आणि त्या गुन्ह्याची शिक्षा सहन करणारी स्त्री होती सावित्रीबाई फुले। 1848चा भारत, जिथे मुलींचं भविष्य चूल आणि भिंतीत बंद होतं, शाळा नव्हत्या, पुस्तक नव्हतं, स्वप्न पाहणंही पापही मानलं जायचं। त्या काळात एक स्त्री ठामपणे उभी राहिली आणि समाजाला प्रश्न विचारला, का नाही? सावित्रीबाई फुले दररोज शाळेकडे चालत जायच्या, त्यांना रस्त्यात शिव्या दिल्या जायच्या, त्यांच्यावर दगड मारले जायचे, त्यांच्यावर चिक्कल आणि शेणे फेकलं जायचं, पण त्या थांबल्या नाहीत। त्या घरातून निघताना सोबत एक अतिरिक्त साडी ठेवायच्या, कारण त्यांना माहित होतं पुढे रस्ता घाण आहे, कठीण आहे, पण त्यापेक्षा ध्येय खूप मोठं आहे। त्या फक्त शाळा उघडत नव्हत्या, त्या इतिहास बदलत होत्या। त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांनी मुलींना फक्त अक्षराचं ज्ञान दिलं नाही, त्यांना आवाज दिला, त्यांना आत्मविश्वास दिला आणि एक संदेश दिला की ज्ञानाशिवाय मुक्ती नाही। आज जर मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, अधिकारी आहे, ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने उभी आहे आणि एक स्त्री आहे, तर ते सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न आहे, त्यांची जिद्द आहे। 3 जानेवारी फक्त जयंती नाही, तो इतिहासाला दिलेला स्त्रीचा ठामपणे उत्तर आहे। आज त्यांच्या जयंतीनिमित्त फक्त फुलं अर्पण करून चालणार नाही, त्यांचं स्वप्न जिवंत ठेवलं पाहिजे। मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, समतेची वागणूक दिली पाहिजे, कारण शिक्षण हाच सगळ्यात मोठा विद्रोह आहे। जर सावित्रीबाई फुले तुमच्यासाठी प्रेरणा असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय सावली।